लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। बीडच्या उमेदवार पंकजाताई मुंडे माझ्यासोबत आहेत। ताई, अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे, आता थोडे तास शिल्लक राहिलेले आहेत। हो, 10, 11 आणि 12 3 दिवस राहिलेले आहेत आणि नक्कीच अंतिम टप्प्यात आला आहे। मी पण 13 तारखेच्या संध्याकाळची मशीन सील व्हायची वाट बघत आहे, कारण जवळपास 45 दिवस झाले मी अथक आणि अतिपरिश्रम करत आहे। याचं कारण मला प्रत्येक मतदाराला सन्मान द्यायचा आहे, प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे। खरं तर आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत, निवडणूक कशी थोडीशी वेगळी वाटते? माझ्यावर आरोप असं काही म्हणजे मतदारांनी तर नाही केले बाबा। मी कुठे गेले की कुठे काही अस्वस्थता दिसली किंवा कोणी काही रिॲक्ट केलं किंवा माझ्याविषयी काही आक्षेप घेतला असं काहीच झालेलं नाही। माझ्यावर पंकजा मुंडे म्हणून कुठल्याही प्रकारचा आरोप कोणी केलेला मतदारांकडून किंवा कार्यकर्त्याकडून मला नाही आला। कारखानदारीवरती बोललं गेलं, कारखानदारीवरती तुम्ही उत्तर सुद्धा दिलं। विरोधकांचं कामच आहे, काहीतरी मुद्दा पाहिजेच आहे। आमचा दुष्काळी भागातला आणि नुकसानीत गेलेला कारखाना हा त्यांच्यासाठी मुद्दा आहे, तो आमच्यासाठी दुखणं आहे, दुःख आहे। तो कारखाना बंद पडणं तो मुद्दा नसून दुःखाचा विषय आहे। तुम्ही एका उमेदवारासोबत बोलत होता, त्याची ऑडिओ क्लिप देखील बाहेर आलेली आहे, त्याच्यात तुम्ही चर्चा करत होता, त्याच्याबद्दल त्यांचा माझा परिचय नाही त्या व्यक्तीचा। त्यांनी राष्ट्रवादीशी संबंधित ते आहेत आणि त्यांच्या नाराजीमुळे त्यांनी फॉर्म भरला होता, तर ते तिथल्या राष्ट्रवादीच्या लोकल लोकांनी आणि आमचे बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्याला समजावून सांगितलं, बाबा तू रागावू नको, आपण असं करू तसं करू। तर त्यांनी इच्छा व्यक्त केली की पंकजाताईंनी माझ्याशी बोलावं आणि म्हणून मला त्यांनी निरोप दिला, म्हणून मी बोलले। माझ्या एका कार्यकर्त्यांनी मला फोन लावून दिला, तर त्याच्याशी मी बोलले। त्याच्याशी जे बोलले मी ते मी काही ऐकलं नाही, पण मला जेवढा कॉन्फिडन्स आहे की त्याच्यामध्ये काहीच आक्षेपार्ह असंवैधानिक किंवा असं नाहीये। एखादा कार्यकर्ता 2 कार्यकर्ते जर इच्छुक असेल एका पदासाठी तर हे सगळेच म्हणतात की थांब तुला आपण दुसऱ्या ठिकाणी संधी देऊ। तर त्यांनी ज्या मागितल्या गोष्टी संधी त्यालाही मी म्हटलं बाबा माझी काय अवकात आहे त्याच्याप्रमाणे मी शब्द देऊ शकेन, मी काय खूप गप्पा मारणं थापा मारणं माझा स्वभाव नाही, तर मला जे शक्य आहे त्याच्यात मी तुला सहकार्य करेन, एवढंच मी त्याला बोललेली आहे। ते पण धनुभाऊंच्या सांगण्यावरून आणि त्याच्या आग्रहावरून की पंकजाताई उमेदवार आहे तर त्यांनी मला बोलावं आणि माझ्या उमेदवारी अर्ज काढायला त्यांनी यावं, त्याला मी नकार दिला। म्हटलं तसं मी करू शकत नाही। तो आणि बाहेरचा कोणी व्यक्ती होता असं नाही, तो राष्ट्रवादीशीच संबंधित राष्ट्रवादीचाच होता असं मला वाटतं 99%। अशा चर्चा ज्या असतात त्या महत्वपूर्ण आणि कॉन्फिडन्शियल असतात, त्या बाहेर आल्यात त्याच्यावर मला आश्चर्याशिवाय काहीच व्यक्त करता येत नाही। बरं नेमकं आता काय ते काहीतरी 25-26 ला काहीतरी विड्रॉवल होते, त्या दिवशीचं अचानक आता येण्याचं काय कारण? तर हे कोणीतरी याला अस्त्र म्हणून वापरायचा जर प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे। मी काही त्याच्यामध्ये चुकीचं केलेलं नाही किंवा मी काही त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांना बोललेली आहे। त्यांनीच सांगितलं की पंकजाताईंनी मला बोलावं म्हणून मी बोलले, तर असं काही त्याच्यात दपटशाही किंवा धमकी आहे किंवा असं काहीच बोललेलं नाही। चंदन चोरी सारखा देखील मुद्दा समोर आलेला आहे। हो, तो मुद्दा आलेला आहे, गंभीर आहे, जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मुद्दा आहे। काही दिवस उरलेले आहेत, कुणाच्या सभा होणार आहेत, कोण प्रचारासाठी आणखी येते? आता प्रधानमंत्र्यांची सभा झाली आहे, म्हणजे सर्वोच्च देशातल्या जगातल्या नेत्याची सभा झालेली आहे आणि आता आमच्या जिल्ह्याला सर्वोच्च त्यांनी निधी दिला ते आमचे नितीनजी गडकरी यांची सभा उद्या माजलगावमध्ये आहे आणि अजून कोणी कोणी येतील ते इलेक्शनच्या लास्ट मोमेंट सभा असतात, तर तसं तसं आम्ही कळवूच। आता आणखी काही सभा आल्या असतील तर ते मलाही कल्पना नाही। पंकजा मुंडेंना निवडणुकीचा अनुभव आहे, या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे किती आश्वस्त आहेत? मी संपूर्णतः आश्वस्त आहे। मी आश्वस्त आहे, पण मी आत्मविश्वास आहे, पण मला अति आत्मविश्वास ठेवायला आवडत नाही। ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाही। नम्रतेने प्रचार करावा, नम्रतेने बोलावं, नम्रतेने आपल्या विजयाकडे वळावं असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून मी त्या पद्धतीने अति आत्मविश्वासात न जाता मी कुठलाही क्षण म्हणजे आता माझ्यासाठी 1 सेकंद म्हणजे 1 तास आहे असं मी काम करते। कुठलाही क्षण मी वाया घालत नाही। मला वाटतं गेले 35-40 दिवस झाले मी पहाटे 6 वाजेपर्यंत जागी आहे आणि मी लोकांशी जास्तीत जास्त संपर्क करायचा प्रयत्न करते, बोलायचा प्रयत्न करते। भाषण, सभा, ग्लॅमर तो भाग एक वेगळा, पण डायरेक्ट बोलण्याने फार परिणाम होतो। मुंडे साहेबाचं राहिलेलं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या अनेक ठिकाणी सांगताय, एक भावनिक टच होतोय सगळा भावनिक आहे, पण मी तेव्हाच सांगते की मी ह्या भावनेमुळे मत नाही मागत, मी माझ्या कामामुळे, माझ्या गुणांमुळे आणि माझ्या
मुंडे साहेबांच्या संस्कारावर असलेल्या विश्वासावर मतं मागत आहे. आणि माझ्यासाठी लढण्यासाठी आज मुंडे साहेब नाही आहेत ना, की माझी निवडणूक ते पार करतील वगैरे, अशी नाहीये ना. मलाच ते करायचे. प्रीतमताईंसाठी मी मोठी बहीण होते, तर माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी मोठ्या जागेवर आहे. तर माझ्यापेक्षा मोठं कोणी नाही माझ्या पक्षातल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यां फॉलोअर्सला. तसे आम्ही मिळून करतोय. आता युती झाल्यामुळे धनुभाऊ पण आमच्यावर आहेत. हे एक संघर्ष कमी झाल्यामुळे थोडंसं चांगलं काम करता येते. शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही नेते आहात, महाराष्ट्राचं एकंदरीत चित्र कसं असणार आहे? महाराष्ट्राचं चित्र चांगलं असेल, मला विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रभावी आणि सक्षम आणि पदावरील नेते काम करत आहेत. चांगलं असेल असं मला वाटतं. सभांची माझ्या खूप मागणी आहे, पण मला यावेळी इथे जास्त वेळ देणं असं कार्यकर्त्यांची फार इच्छा आहे. तरी मी मध्ये 2-3 सभा बाहेर घेऊन आले. उद्याही जाईन बाहेरच्या सभांना असं चाललंय. तर बाहेरच्या जागा किती येतील ह्याच्यावर मी आता नाही भाष्य करू शकणार, पण जास्तीत जास्त सगळ्यात जास्त जागा भाजपच्या येतील. 45 पारचा नारा दिला जातो. नेहमी त्याच्यासाठी आनंद आहे, शुभेच्छा आहे आम्हालाच. एकूणच काय होते पंकजा मुंडे, खरं तर निवडणुकीमुळे आपण बाहेर जाऊ शकलो नाही, तर प्रचाराची मागणी देखील पंकजा मुंडे यांच्याकडे होती, मात्र ते जाऊ शकले नाही. प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आता निवडणूक मतदान प्रक्रिया 2 दिवसामध्ये होणार आहे. कौल नेमका बीड कोणाला देतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विष्णुबुर्गी, G24 तास, बीड.